नमस्कार श्रोते हो. श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध पोलीस तपास कथाकार श्री श्रीकांत सिनकर यांनी लिहिलेली आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेली एक थरारक कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे मृतदेहाचा प्रवास. या कथेचा पुढील भाग तिसरा. सीआयडी इन्स्पेक्टर श्री खरास यांच्याही मनात एक प्रश्न होता. तो म्हणजे खेड पोलीस म्हणतात त्याप्रमाणे सावित्रीचं प्रेत खरोखरच मुंबईहून नेण्यात आलंय का? हे प्रेत मुंबईहून नेण्यात आलं असेल तर ही बातमी पेपरमध्ये जाहीर करावी असा निर्णय खरास यांनी घेतला आणि त्यांनी दिनांक 16 रोजी म्हणजे गौड खेडला गेले त्याच्या दुसऱ्या दिवशी मुंबईहून प्रसिद्ध होणाऱ्या सांज, मराठा आणि संध्याकाळ या दैनिकात ही बातमी सविस्तरपणे प्रसिद्ध करण्याची व्यवस्था केली. या बातमीत त्यांनी खेडजवळ सापडलेल्या मृत स्त्रीचं नाव सावित्री असून तिच्या हाताच्या डाव्या मनगटावर नाव गोंदलेलं असून याच नावाच्या शेजारी सरस्वतीची आकृती देखील गोंदवली असा स्पष्ट उल्लेख केला. जर कोणाला याबाबत काही माहिती असेल तर त्यांनी सीआयडी बरोबर त्वरित संपर्क साधावा असं आवाहन केलं. प्रेससाठी आवश्यक तो मजकूर पाठवून झाल्यावर खरासांनी खेडून आलेला तारेचा मजकूर वायरलेसवरून सर्व मुंबईतील पोलिसांना कळवण्याची व्यवस्था केली आणि कुठल्याही पोलीस स्टेशनवर मिसिंग वुमनची तक्रार नोंदवण्यात आली असल्यास आपल्याला कळवण्यासंबंधी पोलीस स्टेशनना योग्य त्या सूचना दिल्या. खेडला नेण्यात आलेल्या सावित्रीचं प्रेत जर खरोखरच मुंबईहून नेण्यात आलं असेल तर काही तासातच आपल्याला त्यासंबंधी माहिती मिळेल असा आत्मविश्वास खरासांना वाटत होता. खरासांनी वर्तमानपत्रात जी बातमी द्यायची होती त्यासाठी मुद्दामून सांज, मराठा आणि संध्याकाळ या सांज दैनिकांची निवड केली होती. साधारणतः कोकणच्या परिसरात राहणाऱ्या लोकांना कोणते पेपर आवडतात याची कल्पना त्यांना होती आणि त्यामुळे त्यांनी या दोन दैनिकांची मदत घेतली. दिनांक 16 रोजी खरासांनी सांज, मराठा आणि संध्याकाळ या दैनिकात सावित्रीच्या संदर्भात जी माहिती दिली होती आणि दुसऱ्या दिवशी दिनांक 17 रोजी सकाळी 10 वाजता एक वृद्ध स्त्री आणि मध्यमवयीन गृहस्थ सीआयडी ऑफिसात येऊन धडकले. हा जो गृहस्थ होता त्याच्या हातात आदल्या दिवशीचा संध्याकाळचा अंक होता. हाच अंक हातात धरून तो इसम डिटेक्शन क्राईम ब्रांच या दारात विषण्णपणे उभा होता. या दोघांना आपल्या ऑफिसच्या दारात बराच वेळ उभा असलेले पाहून डीसीबीचा एक शिपाई या इसमाजवळ आला आणि आपण इथे का उभे आहात असं त्यांना विचारलं. त्याबरोबर त्या इसमानं आपल्या हातातील संध्याकाळचा अंक त्या शिपायास दाखवला आणि येण्याचं प्रयोजन सांगितलं. ते बघून त्या पोलीस शिपायानं इन्स्पेक्टर खरास यांच्या केबिनमध्ये त्यांना घेऊन आले. सीआयडी ऑफिसात संध्याकाळचा अंक घेऊन आलेला हा इसम आणि त्याबरोबर आलेली वृद्ध स्त्री कोण होती? सावित्री बरोबर तिचा काही संबंध होता का ते आता बघूया. वृद्ध स्त्रीचं नाव होतं विठाबाई रामचंद्र भोसले. डिलायर रोड येथील छोटानी चाळीत ही 60 वर्षाची विठाबाई आपल्या जावई कृष्णा उत्तेकर याच्यासोबत राहत होती. तिच्याबरोबर जो इसम सीआयडी ऑफिसात आला होता तोच तिचा जावई. विठाबाईस एकूण 2 मुली होत्या. यापैकी एका मुलीचं कृष्णाबरोबर लग्न झालं होतं आणि दुसऱ्या मुलीचं लग्न गणपत नावाच्या एका इसमाबरोबर झालं होतं. याच मुलीचं नाव होतं सावित्री. ही सावित्री डिलायर रोडवर असलेल्या एका कारखान्यात नोकरी करत होती. सावित्रीचं जरी गणपत बरोबर लग्न झालं होतं तरी तिचं आणि गणपतचं संसारात पाटत नव्हतं. पुढे पुढे तर घरात रोज भांडणं होऊ लागली आणि परिणामी सावित्रीनं गणपतकडून सोड चिठ्ठी घेतली. सावित्री ज्या कारखान्यात काम करत होती त्या कारखान्याच्या जवळ असलेल्या एका मिलमध्ये बाबू बाबाजी जाधव नावाचा एक इसम नोकरी करत होता. सावित्रीनं गणपतकडून सोडचिठ्ठी घेतल्यानंतर पुढे काही दिवसांनी तिचं आणि बाबूचं सूत जमलं आणि त्या दोघांनी आपलं लग्न केलं. बाबू बरोबर लग्न केल्यानंतर सावित्री आणि बाबू छोटानी चाळीतच विठाईच्या खोलीच्या समोरील दुसऱ्या एका खोलीत राहू लागले. लग्नानंतर काही दिवस सावित्री आणि बाबूचा संसार सुखाचा झाला. परंतु पुढे अगदी क्षुल्लक कारणास्तव सावित्री आणि बाबूचा रोज खटका उडू लागला. बाबूनं आपल्या लग्नानंतर एक रेडिओ हप्त्याने घेतला होता.
हे हप्ते भरण्यास सावित्रीनं देखील आपल्याला मदत करावी अशी बाबूची इच्छा होती. परंतु सावित्री हप्ते भरायला तयार नव्हती. उलट, तुम्ही मला न विचारता रेडिओ का घेतलात, असाच ती प्रत्येक वेळी बाबूला जाब विचारायची. रेडिओचे हप्ते न भरता सावित्री उलट आपल्या आईलाच वरचेवर पैशाची मदत करत असायची. खुद्द म्हाताऱ्या विठाबाईस मात्र रेडिओ अत्यंत प्रिय होता. आपल्या जावयाने मोठा रेडिओ विकत घेतल्याचं तिला कौतुक वाटायचं. विठाबाई रोज रात्री सावित्रीच्या खोलीत बसून रात्री 11 वाजेपर्यंत रेडिओ ऐकायचे. दिनांक 10 रोजी रात्री 11 वाजेपर्यंत विठाबाई सावित्रीच्या खोलीत बसून रेडिओ ऐकत होती. रेडिओ जसा बंद झाला तशी ती आपल्या घरी आली. पण ती जेव्हा सावित्रीच्या खोलीत बसून रेडिओ ऐकत होती तेव्हा बाबू रेडिओवरून सावित्रीला अधूनमधून बोलत होता हे तिने बघितलं होतं. पण ही रोजची भांडण आहेत असं समजून ती त्यात पडली नव्हती. दुसऱ्या दिवशी दिनांक 11 रोजी सकाळी विठाबाई नेहमीप्रमाणे उठली आणि आपल्या कामकाजाला लागली. रोज सकाळी 8च्या सुमारास सावित्री कामावर जाताना आपल्या आईला सांगून जायची. पण त्या दिवशी सकाळी 8:30 पर्यंत देखील सावित्री तिला दिसली नाही. विठाबाई सावित्रीच्या खोलीपाशी आली आणि खोलीत दाराशी उभे असलेल्या बाबूला तिनं विचारलं, सावित्री कुठे आहे? तेव्हा, काल रात्री ती माझ्याबरोबर खूप भांडली आणि रागाच्या भरात ती पहाटेला शिर्डीला निघून गेली, असं त्यांनी सांगितलं. हे ऐकताच सावित्रीबाई बाबूचं हे उत्तर ऐकताच विठाबाई एकदम चकित झाली. आपल्याला न सांगता सावित्री शिर्डीला कशी गेली याचं तिला आश्चर्य वाटत होतं. परंतु तिनं बाबूला काही विचारलं नाही. आपल्या जावयाची तिला थोडीफार भीती वाटायची. आपण जर जावयाला सावित्रीबद्दल अधिक काही विचारलं आणि त्याने जर आपल्या 2 मुस्कटात भडकून दिल्या तर या विचारानं विठाबाई गप्प बसली आणि आपल्या खोलीत आली. सावित्रीच्या आठवणीनं ती अस्वस्थ झाली होती, कासावीस झाली होती. आपला दुसरा जावई कृष्णा उत्तेकर याला मात्र तिनं सावित्री अचानक शिर्डीला गेल्याचं सांगितलं. पण बाबू आपल्याला जास्त काही सांगत नाही अशी तक्रार तिनं कृष्णाजवळ केली. कृष्णा सरळ मार्गी माणूस होता. बाबूला त्यानं या संदर्भात एका अक्षरानंही विचारलं नाही. बाबूचा स्वभाव त्याला माहिती होता. तो संबंध दिवस विठाईनं आपल्या मनाच्या चमत्कारिक अवस्थेत काढला. सकाळी तिची आणि बाबूची भेट झाल्यानंतर बाबू तिला संबंध दिवस खोलीत दिसला नव्हता. सकाळी 8 वाजता कुलूप लावून बाबू जो बाहेर गेला तो रात्री 8 वाजता परत आला. विठाबाई त्यावेळी आपल्या घराच्या दारात उभी होती. बाबूला चाळीत आलेला पाहून तिला थोडंसं आश्चर्य वाटलं. कारण तो जेव्हा खोलीत परतला तेव्हा त्याच्या हातात 2.5-3 फूट उंचीचं एक पिंप होतं. बाबूनं हे पिंप कशासाठी आणलंय याची कोणाला काही माहिती नव्हती. परंतु विठाबाईनं थोड्या धाडसानं त्याला विचारलं, हे पिंप कशाला आणलंय? तुला काय करायचंय? मी उद्या गावी जातोय, बाबू रागाने म्हणाला. एवढं बोलून बाबू आपल्या खोलीत शिरला आणि त्यानं दाणकन आपल्या खोलीचं दार लावून घेतलं. विठाबाई विषण्णपणे आपल्या खोलीच्या दारात येऊन बसली. खोलीचा दरवाजा उघडला तो रात्री 9:30च्या सुमारास. रात्री 9:30 वाजता बाबूचा भाचा रामचंद्र सावंत अचानकपणे बाबूच्या खोलीवर आला होता. रामचंद्र वयाने 15-16 वर्षाचा होता. त्याच दिवशी सकाळी तो आपल्या गावाहून मुंबईला आला होता आणि मुंबईत आपल्या गावकऱ्यांना भेटल्यानंतर रामचंद्र रात्रीच्या वस्तीसाठी बाबूच्या खोलीवर आला होता. रामचंद्र जेव्हा आला तेव्हा बाबूनं आपल्या खोलीचं दार उघडलं. त्यावेळी विठाबाई आपल्या खोलीच्या दारातच बसली होती. रामचंद्रला बाबूच्या खोलीत शिरताना तिने आपल्या दारातून बघितलं, पण नंतर मात्र बाबूच्या खोलीचं दार उघडलं गेल्याचं तिला दिसलं नाही. दुसऱ्या दिवशी दिनांक 12 रोजी सकाळी विठाबाई जेव्हा उठली त्यावेळी बाबूच्या खोलीकडे बघितलं तर बाबूच्या खोलीला कुलूप होतं. हे कुलूप बघताच विठाई समजून चुकली की बाबू गावी गेलाय. दिनांक 14 रोजी संध्याकाळी 7:30च्या सुमारास विठाबाईनं सहज म्हणून बाबूच्या खोलीकडे नजर टाकली तेव्हा त्याच्या खोलीचं दार सत्ताड उघड असलेलं दिसलं. त्याबरोबर आपल्या हातातील काम टाकून विठाबाई लगबगीनं बाबूच्या खोलीकडे आली. बाबू पलंगावर आडवा पडून नाड्याकडे बघत विचार करत होता. विठाबाईनं त्याच्याकडे सावित्रीची चौकशी केली तसा बाबू थोडा रागाने म्हणाला, मला काय माहीत, येईल ती थोड्या दिवसात. दुसऱ्या दिवशी दिनांक 15 रोजी बाबू सकाळी विठाबाईच्या घरीच जेवला.
आज आपला जावई जरा बरा वागतोय हे पाहून विठाबाई त्याला उपदेश करू लागले. बाबू तिला म्हणाला, तू उगीच काळजी करते म्हातारे. सावित्री 2-3 दिवस जास्त राहिली म्हणून बिघडलं कुठे? तू काही काळजी करू नको. मी आज शिर्डीला जातो आणि तिला घेऊन येतो. तुम्ही गावी जाणार होता, मग त्याचं काय झालं? विठाबाईने विचारलं. 12 आणि 13 तारखेला बाबू जेव्हा तिला चाळीत दिसला नव्हता तेव्हा तो गावी गेला असावा, तिला संशय आला. पण त्याच बाबूला 14 तारखेला चाळीत बघून तो कदाचित गावी गेला नसावा असं तिला वाटलं. पण तरी 12 आणि 13 तारखेला तो कुठे गेला याचं कुतूहल वाटत होतं. विठाबाईचा हा प्रश्न ऐकून बाबू तिला शांतपणे म्हणाला, माझा वाचा गावाहून आल्यामुळे मी गावी गेलो नाही. 2 दिवस मी त्याच्याच कामात गुंतलो होतो आणि 2 दिवस माझ्या एका दोस्ताकडे राहिलो होतो. विठाबाई काही बोलली नाही. बाबूचा वाचा रामचंद्र मुंबईत आला हे तिला माहीत होतं, म्हणून तिनं त्याला अधिक काही विचारलं नाही. विठाबाईच्या घरी जेवण आटपून आपण शिर्डीला जाऊन येतो असं सांगून बाबू घरातून बाहेर पडला तेव्हा त्याला निरोप देण्यासाठी विठाबाई पार जाळीच्या जिन्यापर्यंत गेली होती. बाबूला निरोप देऊन आपल्या खोलीकडे परतताना विठाबाई समाधानानं चाळकऱ्यांकडे बघत होती. विठाबाईचे चाळकरी मात्र या साऱ्याचा अर्थ लावण्याच्या आपल्या परीने प्रयत्न करत होते. बाबूचं आणि सावित्रीचं पटत नाही हे चाळीत सर्वांना माहीत होतं. 10 तारखेला सावित्रीचं आणि बाबूचं भांडण होणं, 11 तारखेला सावित्री शिर्डीला गेल्याचं बाबूनं सांगणं, 11 तारखेला रात्री बाबूनं एक पिंप विकत आणणं आणि आपण गावी जावं असं सांगणं, 12-13 तारखेला बाबूचं नाहीसं होणं, 14 तारखेस बाबूनं परत चाळीत येणं आणि 15 तारखेला आपण गावी गेलो नव्हतो असं विठाबाईला सांगून सावित्रीला आणण्यासाठी शिर्डीला जाणं, या सर्व घटना विठाबाईच्या शेजाऱ्यांना मोठ्या गूढ वाटत होत्या. पण विठाबाईला मात्र तसं कोणी बोललं नाही. या संदर्भात कुजबूज मात्र जोरात सुरू होती. हीच कुजबूज दुसऱ्या दिवशी दिनांक 16 रोजी संध्याकाळी चाळीत सुरू झाली. त्या दिवशी संध्याकाळचा अंक हातात घेऊन विठाबाईचा एक शेजारी चाळीत शिरला आणि क्षणार्धात संध्याकाळमधील ती बातमी वाचून त्या चाळीत चर्चा सुरू झाली. संध्याकाळमधील ती बातमी वाचून आणि त्या बातमीतील सावित्रीच्या मनगटावरील गोंदवलेल्या खुणा वाचून चाळकरी चकित झाले. सावित्रीच्या अंगावर असलेलं पातळ, हातावर गोंदवलेली सरस्वती आणि खेळला सापडलेलं 2.5-3 फूट उंचीचं पिंप, या सर्व माहितीमुळे ती सावित्री असावी असा चाळीतील लोकांचा समज झाला. पण हे विठाबाईला सांगण्याचं कोणी धाडस केलं नाही. अखेर त्या चाळीत विठाबाईच्या शेजारी राहणारी धोंडीबाई नावाची स्त्री विठाबाईच्या खोलीत आली आणि तिने मन घट्ट करून तिनं संध्याकाळमधील बातमी विठाबाईला सांगितली. विठाबाईनं धोंडीबाईचं हे बोलणं ऐकून मोठ्याने हंबरडा फोडला आणि सावित्रीच्या नावानं ती आक्रोश करू लागली. आपल्या मुलीच्या मनगटावर गोंदवलेलं तिचं नाव आणि सरस्वतीची आकृती विठाबाईच्या चांगलीच स्मरणात होती. आषाढी एकादशीच्या जत्रेत मोठ्या हौसेनं सावित्रीच्या मनगटावर हे गोंदकाम करून घेतलं होतं. विठाबाईचे शेजारी ती दुसरी कोणीतरी असेल असं तिला सांगून धीर देण्याचा प्रयत्न करत होता, परंतु म्हाताऱ्या विठाबाईची समजूत घालणं सर्वांना कठीण होऊन बसलं होतं. रात्री 8-8:30 वाजून गेले तरी विठाबाईच्या घरातील गोंधळ काही कमी झाला नव्हता. उलट क्षणाक्षणाला हा गोंधळ वाढत होता. त्यावेळी विठाबाईचे जावई कृष्णा उत्तेकरने चाळीत प्रवेश केला. आपल्या घराच्या दारात बरीच गर्दी बघून कृष्णा भांबावून गेला. कृष्णाला बघताच विठाबाई रडवू लागले. आपल्या घरात शिरताच कृष्णाला एकंदर प्रकार समजला आणि तो सुन्न झाला. संध्याकाळमधील बातमी वाचून खेळला जिचं प्रेत सापडलं ती सावित्रीच आहे याबद्दल त्याच्या मनात संशय नव्हता. परंतु एका गोष्टीचं त्याला नवल वाटत होतं की शिर्डीला गेलेल्या सावित्रीचं प्रेत खेडला कसं काय गेलं. या सर्व प्रकरणाच्या मुळाशी बाबू असावा याची कृष्णाला पूर्ण कल्पना होती. परंतु बाबू खेडला गेला कधी? 11 तारखेला रात्रीपर्यंत जो आपल्या चाळीत होता, 12 आणि 13 तारखेला तो जरी दिसला नाही तरी त्यानं हे कृत्य केलं असावं का? 11 तारखेला रात्री बाबूनं विकत आणलेलं 2.5-3 फूट उंचीचं पिंप कृष्णाच्या नजरेसमोर आलं आणि हे कृत्य बाबूनच केलं असावं अशी त्याला पक्की खात्री झाली. संध्याकाळमध्ये या संदर्भात कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी ताबडतोब CID बरोबर संपर्क साधावा असं आवाहन केलं होतं. कृष्णा लगेच विठाबाईला बरोबर घेऊन CID ऑफिसात जायला निघाला. परंतु आता ते ऑफिस बंद झालं असेल, तुम्ही सकाळी जा असं कोणीतरी कृष्णाला सांगितलं.
त्याबरोबर कृष्णाने आपला बेत बदलला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सीआयडी ऑफिसला जायचं त्यांनी मनाशी ठरवलं.